सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने खानापूर तालुक्यातील विटा शहरातील तमाम रंगपंचमी सोहळा साजरा करणाऱ्या तरुण युवकांना हे आवाहन केलं. काय म्हणाले पोलीस मित्र शिराज शिकलगार पाहूया. नमस्कार. प्रथमतः मी विटा शहरासह खानापूर तालुक्यातील तमाम सर्व तरुण युवक यांना रंगपंचमीच्या निमित्तानं संधीच्या शुभेच्छा देतो. आपला रंग सोहळा सर्वांना उत्साहात आणि आनंदात जाओ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा संधीच्या शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण सर्वजण अत्यंत आनंदाने या ठिकाणी एक रंगपंचमीचा सोहळा आपण साजरा करता. रंगपंचमी खेळत असताना खरोखरच तुम्हाला काही सूचना जारी करणं गरजेचं आहे, काही सूचना देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यामुळं आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये. तरुणांनो, रंगपंचमी नक्कीच खेळा, त्याला आमचा विरोध नाही. पण रंगपंचमी खेळत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी याची जाणीव झाली पाहिजे, आपल्या शरीराची जाणीव झाली पाहिजे. यासाठी प्रथमतः पहिल्यांदा आपलं शरीर हेच आपलं उत्पन्न आहे. ह्यासाठी आपल्या शरीराला कोणतीही इजा होईल, आपल्या डोळ्याला कोणतीही इजा होईल अशा पद्धतीचा रंगाचा वापर करू नका, जेणेकरून रंगाचा बेरंग होईल. त्यानंतर माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे. रंगपंचमी खेळत असताना प्रत्येक आपला मित्र, आपला परिवार आपल्यामध्ये मग्न असतो, आनंदामध्ये असतो, आपल्याला कशाचंच भान राहत नाही. आणि मग आपण दुचाकीवरून ट्रिबल सीट, चौबल सीट या ठिकाणी रंग खेळण्यासाठी अत्यंत आनंद आणि उत्साहामध्ये असतो. आणि मग कदाचित पोलिसांच्या नजरा चुकवणे, आपल्या दुचाकीच्या पुंगळ्या काढणे, सुसाट वेगाने जाणे, आपला तर जीव धोक्यात घालणे, आपल्याबरोबर इतरांचे जीव धोक्यात घालण्याचे जे आपल्याकडून काही रंगपंचमीच्या काळामध्ये प्रकार होतात, हे प्रकार आपण अजिबात करू नये. पोलीस प्रशासनाला आपण नक्कीच सहकार्य करावे. पोलीस मित्र आणि पोलीस प्रशासन हे आपल्यासारखे आपल्याबरोबर आपल्या सेवेसाठी आहेत. ह्यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा दिलेल्या सूचनाचं आपण सर्वांनी पालन करावं. कधीही रंगपंचमी खेळत असताना रस्त्यावरती कोणत्या पद्धतीची हुल्लडबाजी करू नये, अनोळखी व्यक्तीच्या अंगावरती रंग टाकू नये, शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावरती रंग टाकू नये. रंग जर आपल्याला टाकायचाच असेल तर आपली प्रेम, सद्भावना, आपल्या जवळचे मित्र, आपला परिवार याच्याबरोबर ते आनंदाने खेळा. कारण रस्त्यावर खेळत असताना रंगपंचमी प्रत्येकाला आनंद वाटतो, पण कधी कधी एखादा सरकारी कर्मचारी असतो, एखादा शालेय विद्यार्थी असतो, एखादी गुरुजन असतात, ते त्यांचं काम करून जात असतात आणि आपण त्यांच्या अंगावरती रंग पाकण्याचा जो प्रकार करतो रंगपंचमीच्या काळामध्ये, आणि मग इथं कुठंतरी तू मी होतं, हे होऊ नये. ह्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की रंगपंचमी खेळत असताना कायद्याचं सुद्धा पालन करा, आपल्या शरीराचं पालन करा, आपल्या कुटुंबाचं पालन करा आणि या पद्धतीने खेळा. शिवाय दुचाकी चालवत असताना आपल्याकडून एखादा अपघात होऊ नये याची सुद्धा दक्षता घ्या. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट आपण केली की सतर्क नागरिक सेवाभावी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्राच्या वतीनं आपण एक यावर्षी चांगला उपक्रम राबवला आहे. तो उपक्रम म्हणजे आपण काय राबवला आहे की जेणेकरून खरंच रस्त्यावर दुर्घटना होऊ नये, एखाद्या मुलाचा अपघात होऊ नये रंगपंचमीच्या वेळी, तरीसुद्धा आपण सतर्क म्हणून आज आपण आमच्या विट्यातली एक सामाजिक संस्था आहे, एक सामाजिक सगळे कार्यकर्ते आहेत, यांनी एक रुग्णवाहिका तयार ठेवलेली आहे, जेणेकरून कुठेही आपल्या तालुक्यामध्ये, कुठेही आपल्या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जर एखादा अपघात झाला तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला तातडीनं उपचारासाठी सेवा देता येईल, त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवता येईल. परंतु मी परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतो की रंग खेळताना कुणाच्यावरती असं संकट येऊ नये. त्यातून जर आलं तर नक्कीच आपल्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत. सर्वांना पुन्हा एकदा सूचना देतो की कोणतंही आपल्या हातून एखादी चूक होईल किंवा एखादी दुर्घटना घडेल अशा पद्धतीनं रंगाचं बेरंग करू नका. सर्वांनी चांगल्या पद्धतीनं रंगपंचमीचा उत्साह साजरा करा, आपल्या कुटुंबामध्ये करा, आपल्या मित्रामध्ये करा. एवढी संधीच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा रंगपंचमी आणि रंग सोहळ्याच्या सर्वांना माझ्या परिवाराकडून, माझ्या मित्र परिवाराकडून पुन्हा एकदा संधीच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.